अशी आपण सरकारकडे अपेक्षा करतो. आज या विचार महाराष्ट्रातील लोकांच्या ठिकाणी उपस्थित या सर्व आपण नेतृत्व करणारे सन्माननीय बालाजी पाटील कापूरकर, सन्माननीय श्री माऊली तुकाराम महाराज, माजी खासदार त्रिपुरी राठोड, सर्व मला पण घरला शरणी आपण शरण आलेलो आहोत. शरण यासाठी आलो आहोत की 11 महिने झाले, 11 महिन्याचा कार्यकाळ संपला. 11 महिन्यापूर्वी मागच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जो आपल्यासाठी एक प्रकारचं चॉकलेट दिलं, ते चॉकलेट आता सध्या एकदम कसं निघून राहिलं, कळवट निघून राहिलं हे आपल्याला सर्व परिस्थिती आपण दिलं झालं. आणि या 11 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये आपण म्हणजे जे मला माहिती आहे 11 आंदोलन तर मोठे झाले असते. म्हणजे 11 महिन्यासाठी आपल्याला 11 मोठे मोठे आंदोलन करावं लागतात. आणि मला वाटतं हे कुंभमेळा नाशिकचं हे बहुतेक 12वं आंदोलन असलं पाहिजे. मोठे आंदोलन म्हणजे एका महिन्यात एक आंदोलन जर आपल्याला करावं लागत असेल आपल्याला रोजगार मिळण्यासाठी प्रत्येक महिन्याला जर आंदोलन करावं लागत असेल तर उद्या जर सरकारने जर आपला कार्यकाळ प्रेसिडेंटचा कार्यकाळ वाढवून दिला तर किती आंदोलन करावं लागेल. म्हणून आम्हाला आता कार्यकाळ वाढून नाही पाहिजे. आमची आता एक मोठी मागणी आहे, आम्हाला रोजगार मिळाला तर आंदोलन करण्याचं काम नाही. जर परत सरकारने आपल्याला 5-6 महिन्यात चॉकलेट दिलं तर प्रत्येक महिन्याला नाही, प्रत्येक आठवड्याला आपलं आंदोलन करावं लागेल. अशी परिस्थिती म्हणजे या सरकारला काय म्हणावं. म्हणजे सरकार आपल्याला म्हणते की हे माझे लाडके भाचे आहे, लाडक्या भाच्या आहे, या मामांना काय म्हणावं. म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि कितीदा ओरडायचं आपण म्हणजे एका साध्या मागणीसाठी. जे सरकार इथं अस्तित्वात आहे ते 11 महिन्यापूर्वी 1 वर्षापूर्वी जे सरकार इथं अस्तित्वात आलं महायुतीचं, हे फक्त तुमच्या भरोशावर आलं. विश्वास जाण नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. म्हणजे 11 महिन्यापासून आपण पोटाच्या देठापासून मोडून राहिलो तरी हे गेंड्याच्या खाते सरकार नमून राहिलं. ही फार मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून या आम्ही सर्व शिष्य नेतृत्वाने ठरवलं की आता आपल्याला गोदामायच्या शरणी गेलं पाहिजे. आता जे काही करेन आपली गोदामाय करेन. आणि हे तीन मामे आपले काही करणार नाही. ते गोदामाय त्यांना ऑर्डर देईल. अरे बाबांनो ते माझ्या मुलांकडे बघा, माझ्या मुलींकडे बघा. अशी परिस्थिती सरकारनं आपल्याला सांगायचं तात्पर्य एवढंच की आपला जो आवाज आहे हा आवाज म्हणजे सरकारी आकड्यानुसार आपण 1,34,000 आपण म्हणतो. एक 75चा रेकॉर्ड आकडा आहे मंत्रालयामध्ये बालाजी पाटलांनी काढलेला आहे. पण आपण 1,34,000 बोलतो. पण गेल्या 11, 12, 13, 14 आंदोलनात जे आंदोलन झाले त्या आंदोलनाचा जर पूर्ण महाराष्ट्राचा अंदाज जर काढला आपण 30,000च्या वर 30,000 जे आपले मुंडके 30,000च्या वर कोणते सुटके दिले नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. म्हणजे 1,34,000 म्हणा, 1,75,000 म्हणा, हे पोरं मुलं मुली कुठे गेली. हे घरी बसले आहे का, त्यांच्या कार्यालयामध्ये झोपले आहे का. म्हणजे तुम्ही लोक तुमच्या न्याय हक्कासाठी तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे यासाठी तुम्ही दिवाळी काळी केली. तुम्ही स्वतःचा परिवार उघड्यावर टाकला. तुम्ही नाशिकला आले, तुम्ही आझाद मैदानला आले, तुम्ही संविधान चौक नागपूरला आले, तुम्ही छत्रपती संभाजीनगरला गेले, तुम्ही सांगलीला गेले. प्रत्येक ठिकाणी तुम्ही स्वतःच्या परिवाराची पर्वा न करता तुम्ही तुमच्या रोजगारासाठी आपल्या 1,75,000 सर्व मुला मुलींना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून तुम्ही प्रत्येक ठिकाणी गेले. हा ठेका तुम्हीच घेतला का. माझं हे म्हणणं आहे की जे बाकीचे घरात झोपलेले लोक आहेत त्यांना जागा करण्याची वेळ आली. कारण आता ही वेळ जी आहे ही वेळ अडचणीची आहे.
हे संघर्षाची वेळ आहे. जर आपण या 2-3 महिन्यामध्ये 1-2 महिन्यामध्ये जर आपण काही करू शकलो नाही तर हे सरकार आपल्याला काही देणार. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही बालाजी पाटील असो, तुकाराम बाबा असो, आम्ही सर्व मंडळी असो, आम्हाला असं वाटते तुम्ही आमचे लहान भावंड आहात, तुम्ही आमचे लहान भाऊ आहात, लहान बहिणी आहात. आम्ही समाजात वावरतो, आम्ही पाहतो. अरे कोणाला शिक्षणाचा प्रश्न प्रत्येक घरामध्ये आहे, रोजगाराचा प्रश्न प्रत्येक घरामध्ये आहे. अरे काही आमच्या भगिनींची, लहान मुला मुलींची घरची संध्याकाळी चूल पेटत नाही, आरोग्याचा विषय आहे. आणि या 6,000 रुपये, 8,000 रुपये, 10,000 रुपये जे आम्हाला चॉकलेट देते सरकार, त्यामध्ये कसं भागतो आमचं? नाही भागतो. पण तरी जीव तोडून, पोटापासून जीव तोडून तरी आमच्या मुला मुलींना वाटते की माझ्या परिवारासाठी मी जगलं पाहिजे, माझ्या लहान भावंडासाठी मी जगली पाहिजे, माझ्या म्हाताऱ्या आईवडिलांसाठी मी जगली पाहिजे, मी यांच्यासाठी काम केलं पाहिजे, त्यांची नोकरी केली पाहिजे आणि या नोकरीतून माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह झाला पाहिजे. ही प्रामाणिक भूमिका सर्वांची आमची आहे. पण तरी हे सरकार जागेवर येत नाही. म्हणजे या सरकारचं डोकं ठिकाणार नाही. म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सर्व आम्ही मंडळी भेटलो तर 3-4 तास, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र्यांना भेटलो 2-4 तास, ते महाराष्ट्राचे संकट मोचक म्हणतात गिरीश महाजन यांना सुद्धा भेटलो चालतात नाही. आणि आपला विभाग ज्या मंत्र्याकडे आहे, कौशल्य विकास विभाग, तो जो एक अब्जोपती माणूस इथे बसून ठेवला आहे, तिसरेच मंत्री मंगल प्रभात लोढा, तोच आपल्याकडे डुकुरी पाहत नाही. म्हणजे अशी अवस्था आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की आता निर्णायक वेळ आली. म्हणजे आम्हाला कधी कधी असं वाटतंय आम्हाला सर्वांना आम्ही तुमच्याजवळ कितीदा भाषण द्यावी. म्हणजे आम्हाला असं जाणवते, आम्हाला असं वाटतं की आम्ही अपराधी आहोत तुमचे, आम्ही तुम्हाला गुंतवून ठेवलं. कधी आम्हाला वाटते तुमच्या आंदोलनाला तुम्हाला विरोध द्यायचा कधी, असं आम्हाला वाटते. परंतु कसं आहे, अंतिम श्वासापर्यंत लढाई लढला. म्हणजे जेव्हा एखादा सैनिक पाकिस्तानच्या बॉर्डरवर गेला, चायनाच्या बॉर्डरवर गेला, तो तशी अंतिम श्वासापर्यंत लढाई लढतो. का? त्याच्यामध्ये द्वेष असते की मी लढाई जिंकणार, माझा भारत देश जिंकणार, मी पाकिस्तानला हरविणार, मी चायनाला हरविणार. तशा प्रकारची लढाई तुम्हाला लढाई लागणार आहे. की मला एक दिवस न्याय मिळेल, माझ्या परिवाराला न्याय मिळेल, मला हक्काची नोकरी मिळेल, मला रोजगार मिळेल, मला कायमस्वरूपी रोजगार मिळेल, मला 10,000ची दुप्पट 20,000 मानधन होईल. ही भावना त्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. त्यामुळे ही भावना, हे जिद्द तुमच्याकडे असल्यामुळे तुम्ही आज गोदाकाठच्या नाशिकला तुम्ही आले आहे. तुमच्यामध्ये ही जर भावना नसती, तुम्ही आले नसते. प्रत्येकाच्या मनात ती भावना आहे, प्रत्येकाच्या मनात दुःख आहे. हे दुःख व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या दुःखाची जी आग आहे हे गोदामाईच्या प्रवाहामध्ये ओतून द्यासाठी तुम्ही आपण सर्व इथं आलेलो आहोत. आणि मला पक्का शाश्वती आहे की तुकाराम बाबांनी, बालाजी पाटील साहेबांनी आणि सर्वांनी जो निर्णय घेतला नाशिकचा, हा नाशिकचा निर्णय हा योग्य निर्णय. या नाशिकमधून ही आग आता पूर्ण महाराष्ट्रावर पेटणार आहे. कारण हे नाशिक हे फार पवित्र शहर आहे, संत महात्म्याचं शहर आहे. आणि या नाशिक मधून ही आग पेटेल, ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ही आग त्यांच्या जेव्हा ऑफिस पर्यंत पोहोचेल, ही चटके तुम्हाला आम्हाला त्यांना द्यायची आहे. म्हणून माझी या निमित्तानं सर्वांना विनंती करतो की हे आंदोलन हे बेमुदत आंदोलन आहे. पण हे बेमुदत आंदोलन आम्हाला जिवंत करण्यासाठी हे आपल्याला तेवढ ठेवावे लागेल. आदरणीय तुकाराम बाबा असो, बालाजी पाटील असो, संपूर्ण मंडळी असो, हे जे लोक तुम्हाला सांगतील त्याप्रमाणे तुम्ही वागा, त्याप्रमाणे नियोजन लावा, त्याप्रमाणे तुम्ही शिस्त ठेवा, अशी माझी तुम्हाला काही विनंती आहे. कारण शेवटी ही लढाई कोणी तुम्ही एकट्याची नाही. ही महाराष्ट्रातील तमाम 1,34,000 असो, 1,75,000 असो, या सर्व तरुण मुला मुलींची लढाई आहे. ही लढाई 175 पोरांची नाही, 175 महाराष्ट्राच्या पूर्ण परिवाराची लढाई आहे. कारण हे लोक